सकाळपासून सुरुवात करूया। सकाळ श्री स्वामी समर्थ। सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये। आणि आज आहे शनिवार। शनिवारची सकाळ इतके घाई गडबड, जसं की प्रत्येक शनिवारी समर्थला सुट्टी असते, पण आता त्याची एक्झाम चालू आहेत ना, तर त्यामुळं आज तो सुद्धा शाळेत गेला, त्याची शाळा होती। आहोनला आवरलं, त्यांना गावाकडे जायचं होतं, वाटत थोडंसं काम होतं, तर गावाकडे गेल्यावर मी दाखवीन तुम्हाला की काय आहोनचं आज काम होतं। तर सीतागीतासाठीच काय स्पेशल खरेदी केली आहे। ह्या महिन्यात खूप खर्च केला आहे त्यांच्यावर ह्यानी, तर तेच त्यांना कॉल येत होता, लवकर या सर लवकर या, तर त्यासाठी ते लवकर गेले। त्यानंतर मग पप्पा गेल्यावर थोडा इमोशनल झाला होता लाडू, तर त्याला दूध प्यायला दिलं आणि तो झोपलाय। आणि मी आता ब्लॉग चालू करते, तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा, पूर्ण दिवसभराचं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला सकाळपासून सुरुवात करूया। फार मला संक्रांतीची खरेदी करायची होती आणि आहो म्हटले सुद्धा होते की मी वेळ काढून येतो, आपण खरेदीला जाऊया, पण ते कॉल इतका सकाळी सकाळी यायला लागला ना, त्यामुळे आहोनला जावं लागलं। आणि एकतर रात्री गॅसनं फजिती केली, रात्री पण वेळ नव्हता, आल्यानंतर मग दूध तापवलं, गॅस आणल्यानंतर हे घाई गडबडीत गॅस आणायला गेले, खूप उशीर झाला। चला जसं आहे तसं सुरुवात करूया। जितकं काय डेकोरेशनचं साहित्य चांगलं निघालं तेवढं लावून घेतलंय। आणि हे बघा माझ्या बाळानं काय लावलंय सिल्वर प्ले बटनला। जे जे चांगलं आहे तेवढं लावले, जे तुकडे पडले ते पिशवीत भरून ठेवले, काय करू शकत नाही। हे बघा, चला आता देवपूजेसाठी फुलं घेऊन येऊया, भेटली तर। कपडे वगैरे सगळं झालंय माझं। आपलं ब्रह्मकमळ किती छान फुटले बघा। थोडेसे फुलं भेटले, मी विचार करते की ह्या ब्रह्मकमळला घेऊन जायचं आणि गावाकडे लावायचं जमिनीमध्ये। आज द्यायचं होतं मला आहोंसोबत कुंडी पुढे, पण त्यांना वाटेत काम होतं त्यामुळं नाही दिलं। छोटीशी रांगोळी काढली, कशी वाटते नक्की बघा। आपली अगोदर छोटीशी रांगोळी, त्यानंतर साधी सिंपल रोजची देवपूजा। गुळ घेतला थोडं। मकर संक्रांती अगदी 5 दिवसावर आले, तर जर त्या वर्षी मी तिळाचे लाडू तुम्हाला बनवून दाखवते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, तशीच ह्या वर्षी एक वेगळी पद्धत दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। छान तीळ लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजून घेणार आहे। भाजलेल्या तिळामुळे छान अशी टेस्ट येते। चांगले तडतडीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। काढल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यामध्ये गूळ टाकून घेतलाय मी, कढई ठेवलंय, यामध्ये हे मेल्ट होण्यासाठी ठेवते आहे। वरून झाकण ठेवायचं, आत हे झाकण ठेवायचं, वरून हे झाकण ठेवायचं, म्हणजे त्यात वाफेचं पाणी पडलं नाही पाहिजे। इकडं साखर भाजलेले, शेंगदाणे भाजलेले आहेत। तोपर्यंत शेंगदाणे मोठे मोठे वाटून घ्यायचे, साल निघाली पाहिजे आणि शेंगदाण्याचे छान असे तुकडे झाले पाहिजे। जास्त बारीक नाही, जास्त मोठा नाही, मध्यम लेवल। त्यात
छान असा गूळ आपला मेल्ट होतं ह्या ठिकाणी बघा तुम्ही. छान असं गूळ मेल्ट झालं आहे बघा. यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे इतकं या गुळात बसेल इतकं घालायचं. तूप घालायचं. तुपामुळे छान अशी शायनिंग येते, टेस्ट पण येते आणि हाताला चिटकत सुद्धा नाही. छान असे हे मिक्स करून घेऊया. हे बघा मिश्रण तयार झाले. असं खूप छान झालेलं आहे. तर लगेच थोडंसं गरम आहे ना तोपर्यंत बांधून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे ही. तर सगळे लाडू मी बांधून घेते आणि परत तुम्हाला दाखवते. हे बघा सुंदर असे लाडू एकदम नरम आत्ताच बनवलेत मी. हे बघा लाडू संपतील पण अजिबात खराब पण होणार नाहीत, कडक पण होणार नाहीत. लाडू पूर्ण गार झाल्यानंतर मी एक मोठा डबा घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्यामध्ये हे लाडू मी व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बाहेर रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं तर सुद्धा एकदम मस्त राहतात आणि खूप छान झाले टेस्टी. समर्थ सम्राट आणि मी तिघांनी सुद्धा खाल्लो. तर जेव्हा मी संक्रांतीला गावाकडे जाईन ना हे घेऊन जाणार आहे. तर संक्रांतीसाठीच बनवले. तर खूप सोपी पद्धत आहे, टेस्टी आहे, कडक होत नाहीत, खायला पण चवीला छान आहेत, तोंडामध्ये चावायला पण सोपं जातं. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही साधी सोपी पद्धत कशी वाटली तिळाच्या लाडूची आणि तुम्ही नक्की ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुमचे लाडू कसे बनले. आणि संक्रांतीसाठी भरपूर साऱ्या आपल्या चॅनलकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.